नमस्कार अंगणवाडी सेविकाताई व मदतनीसताई सर्वांना माझा नमस्कार। मी देवानंद गव्हांदे स्वागत करतो आपल्या लाडक्या यूट्यूब चॅनलमध्ये, ज्याचं नाव आहे टेक्निकल मराठाजी। या चॅनलवर जर तुम्ही नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा आणि शेअर करायला विसरू नका। तर ताईंनो, आता 20 मे या रोजी 20 मे 2025 या रोजी देशव्यापी आंदोलन अंगणवाडी सेविकांचं आणि मदतनीसताईंचं यांचं होणार आहे। आणि यांचं आंदोलन जे आहे देशव्यापी होणार आहे आणि कुठं होणार आहे, कशा ठिकाणी होणार आहे आणि काय एकत्र सर्व दिल्लीमध्येच आंदोलन होणार आहे की वेगवेगळ्या ठिकाणी होणार आहे, याबद्दलची संपूर्ण माहिती आजच्या व्हिडिओमध्ये घेणार आहोत। तसंच तुमचा जो सरकारी कर्मचाऱ्याचा जो दर्जा आहे त्याबद्दलचा मुद्दा, त्याचबरोबर पेन्शनचा मुद्दा, ग्रॅज्युटीचा मुद्दा आणि श्रेणी 3 व श्रेणी 4चं जे पद आहे ते तुम्हाला मिळालं पाहिजे। आता श्रेणी 3 आणि श्रेणी 4 म्हणजे काय, तर जे सरकारी कर्मचारी असतात त्यांना जे पद असते चतुर्थ श्रेणी आणि तृतीय श्रेणी, हे पद तुम्हाला सुद्धा मिळायला हवं, कारण की अंगणवाडी सेविकाताई यांना तृतीय श्रेणी पद हे मिळायलाच पाहिजे, तो त्यांचा हक्क आहे। आणि त्याचबरोबर चतुर्थ श्रेणी पद जे मदतनीसताईंना मिळणार आहे ते आहे सरकारी कर्मचाऱ्याप्रमाणेच त्यांना चतुर्थ श्रेणी पद हे मिळणार आहे। आता हे लवकरच प्रोसिजर होणार आहे, लवकरच याबाबतच्या हालचाली तेज झाल्या आहेत आणि म्हणूनच आता तुम्हाला हे मिळणे आवश्यक आहे आणि ते तुमचा हक्क आहे आणि ते तुम्हाला मिळणारच आहे। आता संपूर्ण माहिती याबद्दलची सुद्धा आपल्या व्हिडिओमध्ये आजच्या आपण घेणार आहोत। तर मी तुम्हाला एक गोष्ट सांगू इच्छितो की हे मी माझ्या मनानं काहीही तुम्हाला सांगत नाही आहे, कारण की सुप्रीम कोर्टानं जो निकाल दिलेला आहे त्याचबरोबर गुजरात हायकोर्टाचा जो निकाल आहे यांमध्ये नमूद आहे की तुम्ही चतुर्थ श्रेणी पद आणि तृतीय श्रेणी पदाचे हकदार आहात, म्हणजेच की तुम्ही सरकारी कर्मचारी पदाचे दावेदार आहात, तुमचा तो हक्क आहे आणि तो तुम्हाला मिळालाच पाहिजे। तसंच पेन्शन, ग्रॅज्युटी हे सुद्धा तुम्हाला लागू झाली पाहिजे, म्हणजे केंद्रानं किंवा मग केंद्र सरकारनं सर्वोच्च न्यायालयानं हे मान्य केलेलं आहे आणि त्यांनी त्याबद्दलचा निकालसुद्धा दिला आहे आणि तुम्हाला हे लागू आहे। काय तर पेन्शन, ग्रॅज्युटी याबद्दल तुम्हाला लागू हे करण्यात आलेलं आहे, सुप्रीम कोर्टानं तुम्हाला हा निकाल दिलेला आहे। तर ताईंनो, आपण याबद्दलचं सर्व सविस्तर जाणून घेऊया आजच्या व्हिडिओमध्ये। तर चला व्हिडिओला आपण सुरुवात करूया। तर बघा, 20 मे 2025 रोजी अंगणवाडी देशव्यापी आंदोलन होणार आहे। हे आंदोलन केंद्रीय कामगार संघटना यांच्या मागणीनुसार 4 कामगार कायद्यांच्या विरोधात आणि इतर मागण्यांसाठी आयोजित केले जात आहे। तर बघा, जे देशव्यापी आंदोलन होणार आहे अंगणवाडी सेविकाताई व मदतनीसताई यांचं, हे केंद्रीय कामगार संघटना करणार आहे आणि यामध्ये सर्वच कामगार जे आहेत ते हिस्सा घेणार आहेत। त्याचबरोबर अंगणवाडी सेविकाताई व मदतनीसताई ह्यासुद्धा या आंदोलनामध्ये हिस्सा घेणार आहेत। तर आंदोलनाची मुख्य जे कारणे आहेत ते आपण जाणून घेऊया। 4 कामगार कायद्यांविरुद्ध बघा, पहिला जो मुद्दा आहे किंवा जो कारण आहे ते आहे केंद्रीय कामगार संघटना CTUS यांनी देशभरात लागू केलेल्या 4 कामगार कायद्यांच्या विरोधात हे आंदोलन आहे। तसंच ICDC नियमितीकरण, बघा ICDC नियमितीकरण, अंगणवाडी कार्यकर्ता आणि सहाय्यकांची नियमितीकरण, तसेच ICDSचे संस्थागतकरण या मागणीसाठी हे आंदोलन आहे। तर बघा, वेतनवाढ आणि इतर लाभ, अंगणवाडी सेविका आणि कर्मचाऱ्यांच्या वेतनात वाढ आणि सेवानिवृत्तीनंतरच्या लाभासाठी हे आंदोलन आहे। तर बघा, एकंदरीत काय की संपूर्ण जे आंदोलन आहे सर्वच कर्मचाऱ्यांचं, त्याचबरोबर अंगणवाडी सेविकाताई आणि मदतनीसताई यांचं हे आंदोलन होणार आहे सरकारी कर्मचारी दर्जा। आता सरकारी कर्मचारी दर्जा आला म्हणजे त्यामध्ये सर्वच तुम्हाला लाभ लागू झाले, म्हणजेच की पेन्शन, ग्रॅज्युटी, बोनस, त्याचबरोबर इतरही जे लाभ जे सरकारी कर्मचाऱ्यांना मिळतात ते सर्व तुम्हाला मिळणार आहेत। पगारात वाढ, म्हणजे की पगार वाढ म्हणजे तुम्हाला सरकारी कर्मचाऱ्यांच्या जे पगार मिळत असते, जसं की तृतीय श्रेणी पद ज्याला असतो सरकारी कर्मचाऱ्याला, त्याला जर 50-60 हजार रुपये महिना मिळत असेल, 40 हजार रुपये महिना मिळत असेल, तर मग तुम्हाला म्हणजेच की अंगणवाडी सेविकाताईंनासुद्धा तो 40 हजार रुपये महिना मिळणार आहे। त्याचबरोबर अंगणवाडी सहाय्यिका ज्याला आपण म्हणतो मदतनीस, तर त्यांनासुद्धा तृतीय श्रेणीपद म्हणजेच की जे चतुर्थ श्रेणीपद ज्याला की आपण पिऊन किंवा जे चपराशी असतात त्यांना जे वेतन मिळतं किंवा 30, 32 किंवा 28 हजार रुपये ते त्यांना मिळणार आहे, हे सरकारी कर्मचाऱ्याचा दर्जा मिळाल्यानंतर। आंदोलन कुठे आणि कसे, बघा देशभर हे आंदोलन जे आहे देशभरात विविध ठिकाणी आयोजित केलं जाणार आहे, म्हणजे कुण्या एका ठिकाणी नाही तर देशभरात प्रत्येक ठिकाणी प्रत्येक राज्यात हे आंदोलन होणार आहे एकाच दिवशी, म्हणजे 20 मे 2025ला। तर दिल्लीमध्ये बघा, राष्ट्रीय अधिवेशनात 18 राज्य आणि केंद्रशासित प्रदेशातील
3000पेक्षा जास्त अंगणवाडी कार्यकर्ता आणि सहाय्यकांनी भाग घेतला होता। तमिळनाडू राज्यात बघा काही ठिकाणी अंगणवाडी सेविका आणि सहाय्यकांनी धरणे आंदोलन केले, ज्यामुळे बालकांना पूरक पोषण आहाराचे वितरण विस्कळीत झाले। केरळमध्ये बघा अंगणवाडी सेविकांनी वेतनात वाढ आणि सेवानिवृत्तीनंतरच्या लाभासाठी आंदोलन केले। केंद्र सरकारवर दबाव। या आंदोलनाद्वारे केंद्र सरकारला अंगणवाडी कार्यकर्ता आणि सहाय्यकांच्या मागण्या मान्य करण्यासाठी दबाव आणण्याचा प्रयत्न केला जाईल। ICDSचे संस्थागतकरण। तर बघा अंगणवाडी ICDSच्या संस्थागतकरण आणि नियमितीकरणासाठी हे आंदोलन आहे। अंगणवाडी सेविका आणि कर्मचाऱ्यांच्या हक्कासाठी। अंगणवाडी सेविका आणि कर्मचाऱ्यांच्या वेतनात वाढ आणि इतर लाभांसाठी हे आंदोलन आहे। तर बघा एक गोष्ट तुम्ही लक्षात घ्या की राज्य सरकार जर तुम्हाला लागू असलेली ग्रॅज्युटी किंवा पेन्शन हे जर लागू करत नसेल तर मग तुम्हाला केंद्र सरकारवर दबाव टाकणं आवश्यक आहे आणि त्यासाठीच हा जो आंदोलनाचा मुद्दा आहे आणि हे जे आंदोलन होत आहे 20 मे 2025ला हे आंदोलन केंद्र सरकारवर दबाव टाकण्यासाठी आहे। म्हणजेच की आणि केंद्राकडून परवानगी आहे, म्हणजेच की सुप्रीम कोर्टाकडून परवानगी दिलेली आहे, परंतु केंद्र सरकार किंवा मग राज्य सरकार हे लागू करत नाही आहे। तसं तर तुम्हाला माहीत असेल की ICDS जे की एकात्मिक बाल विकास सेवा योजना आहे, ही योजना केंद्र सरकारकडून राबवण्यात येते। केंद्र पुरस्कृत ही योजना असल्याने केंद्राचा वाटा याला जास्त आहे। 60% हिस्सेदारी जी आहे, वाटा जो आहे केंद्र सरकारकडून तुम्हाला मिळत आहे। तुमचं जे मानधन येते ते सुद्धा तुम्हाला केंद्र सरकारकडून 60% येत असते आणि राज्य सरकार तुम्हाला 40% देत असते। तर अशा प्रकारे तुमचं मानधन होत असते। म्हणजेच की केंद्राद्वारे हे राबवण्यात येणारी योजना असल्यामुळे केंद्राचा हक्क किंवा केंद्र सरकार यावर जास्तीत जास्त उपाययोजना लवकरात लवकर निर्णय यावर घेणार आहे आणि घेतला गेला पाहिजे आणि त्यासाठीच हे आंदोलन होणार आहे। कारण की खूप वर्षांपासून तुमची जी मागणी आहे ते तुम्हाला मिळत नाही आहे, तुमचा जो हक्क आहे तो तुम्हाला मिळत नाही आहे। त्यामध्ये एक अपवाद असा आहे की गुजरात हायकोर्टामध्ये जे सुप्रीम कोर्टाचा निर्णय झालेला होता की अंगणवाडी सेविकाताई व मदतनीसताई यांना पेन्शन आणि ग्रॅज्युटी लागू करा। तर ग्रॅज्युटी गुजरातमध्ये लागू झालेली आहे अंगणवाडी सेविकाताई व मदतनीसताई यांना, तसंच कर्नाटक राज्यामध्ये सुद्धा ग्रॅज्युटी लागू आहे, परंतु महाराष्ट्रामध्ये किंवा इतर राज्यांमध्ये अजूनही ग्रॅज्युटी लागू झालेली नाही आहे आणि म्हणूनच राज्य सरकारनं जे की महाराष्ट्र राज्य सरकार आहे यांनी ही ग्रॅज्युटी लागू करण्यात यावी। तसंच आता त्यांच्या मानधनामध्ये सुद्धा वाढ करण्यात यावी। कारण की तुम्हाला माहीतच असेल की महागाई वाढ झाल्यामुळे आता महागाईचे दर वाढल्यामुळे तुम्हाला एवढेसे जे तुटपुंजे जे मानधन मिळत आहे ते पुरेसे पडत नाही आहे। तुमचा घर खर्च कसा भागवावा याकडे सरकारनं लक्ष दिलं पाहिजे। मायबाप सरकारला माझी एकच विनंती आहे की अंगणवाडी सेविकाताई व मदतनीसताई यांना त्यांचा हक्क देण्यात यावा। त्यांचे ते हकदार आहेत, ते भीक मागत नाही आहे, कारण की तो त्यांचा हक्क आहे, ते हक्काचं मागत आहेत त्यांच्या आणि म्हणून सरकारनं ते त्यांना लागू केलं पाहिजे, त्यांचा हक्क त्यांना देण्यात आला पाहिजे। तर व्हिडिओ आवडल्यास टेक्निकल मराठी या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा। भेटूया पुन्हा नवीन एका व्हिडिओमध्ये, तोपर्यंत जय महाराष्ट्र।